नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। मेलेलं कोंबडं आगीला भीत नसतं। एखाद्याला तुम्ही इतकं घाबरवलंय की आता भीतीच त्याच्या मनातून निघून गेली आहे। एका ठराविक लिमिट पर्यंत हा भीतीचा दाब मनात साठत राहिल्यावर कालांतराने त्याचा साहजिकच विस्फोट होतो। सध्या तेच विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीत घडतंय, मुंबईत घडतंय, बिहारमध्ये घडतंय, पटनामध्ये घडतंय। ज्या मोदी शहांचा वरवंटा कोणत्याही आंदोलनाला एका रात्री चिरडून टाकण्यासाठी ओळखला जात होता, आता त्याच पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या सत्तेचा फुगा दिल्लीत 2025 इथल्या पोरांनी थेट रस्त्यावर उतरून फोडला। आतापर्यंत सोशल मीडियावर केवळ रील्स आणि मीम्स बनवण्यात व्यस्त असणारी जेनझी जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी चवताळून रस्त्यावर उतरली, त्यावेळी त्यांनी सगळ्या सीमा पार केल्या। तेव्हा पोलिसांच्या लाठ्या काठ्या आणि वॉटर कॅननही बोथट ठरले। डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत असतानाही अजून मारा असं छाती ठोकून सांगणाऱ्या या रक्तबंबाळ तरुणाईनं दिल्लीच्या सत्तेला हादरे दिले। आंदोलनाची धग वाढताना दिसताच पंतप्रधान मोदींना स्वतः मध्यरात्री सोशल मीडियावरील रील बनवून या पोरांना शांत राहण्याचं केविलवाना आवाहन करावं लागलं। देशात शेतकरी आंदोलनं झाली। शाहीनबागच्या आंदोलनात मोदी शहांनी काय केलं ते आपल्या सर्वांना माहितीच आहे। सरकारनं ज्या पद्धतीने या आंदोलनाला दडपलं, तसंच हे विद्यार्थी आंदोलन देखील दडपता येईल हा गैरसमज आंदोलकांनी दूर केला। गेल्या 25 दिवसांपासून शांत असलेलं सरकार अचानक ऍक्टिव्ह झालं। विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची भाषा बोलू लागले। आंदोलकांनी निम्मी लढाई इथंच जिंकलीये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या न्याय हक्कांसाठी पेटलेली ही धग यापूर्वी कधीही दिसली नव्हती। या आंदोलनामुळे मोदी आणि शहा यांच्याबाबत असलेली भीती मात्र पूर्णतः संपून गेल्याचं म्हटलं जातंय। पोलिसांचा धाक संपला, लाठीकाठ्याचा धाक संपला, भीती संपली। मोदी शहांचा अहंकार किंवा गर्वाचं घर या जेनझीने खाली केलंय असं ठिकठिकाणी बोललं जातंय। गेल्या काही वर्षात भारतीय राजकारणावर आणि प्रशासनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या जोडगोळीचा एक वेगळाच दरारा पाहायला मिळाला होता। सरकारचा कोणताही निर्णय असो त्याविरोधात उभे राहणाऱ्यांना साईडलाईन केलं जायचं। मात्र आता विद्यार्थी आंदोलनाने हे चित्र पूर्णपणे पालटून टाकलंय। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी स्वतःच्याच काही निर्णयांमुळे आणि प्रशासकीय गैरवापरामुळे स्वतःची भीती घालवून टाकली असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येतंय। या आंदोलनाने केंद्र सरकारला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। या आंदोलनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातून व्यवस्थेची आणि सत्तेची निघून गेलेली भीती। करप्ट असलेली सिस्टीम खूप जवळून या जेनझीने बघितली। एकेकाळी मोदी शहांच्या नावानं राजकीय विरोधकही 2 पावले मागे हटायचे, तिथे आजचा तरुण थेट डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारतो। सरकार ज्या कठोर प्रतिमेच्या जोरावर आजवर राज्य करत होतं, ती प्रतिमा या आंदोलनानं धुळीस मिळवली असल्याचं बोललं जातंय। आंदोलनादरम्यान देशानं अत्यंत अंगावर काटा आणणारी पण धाडसी दृश्य पाहिली। अनेक विद्यार्थी थेट पोलिसांच्या लाठीचार्ज आणि वॉटर कॅनन समोर छाती ठोकून उभे ठाकले होते। त्यांच्या मनात पोलिसांची किंवा तुरुंगात जाण्याची कोणतीही भीती उरलेली नव्हती। डोक्यातून हातापायातून रक्ताच्या धारा वाहत असतानाही अजून मारा, न्याय दिल्याशिवाय आम्ही हटणार नाही असं पोलिसांना सुनावणारे रक्तबंबाळ तरुण या आंदोलनाचा चेहरा बनले। हा केवळ राग नव्हता, तर व्यवस्थेविरुद्ध पुकारलेलं बंड होतं असं विश्लेषक आजही सांगतात। आंदोलनाच्या या दृश्यांचे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा सरकारच्या विरोधात लोकांच्या भावना अधिक तीव्र झाल्या। आजवर रील्स बनवणारी, सोशल मीडियावर व्यस्त राहणारी आणि राजकारणापासून अलिप्त समजली जाणारी जेनझी पिढी अचानक रस्त्यावर उतरेल असा अंदाज कदाचित गृह मंत्रालयालाही नसावा। या पिढीनं पारंपरिक आंदोलनांचे सगळे जुने नियम मोडीत काढत एक अत्यंत स्मार्ट आणि हायटेक आंदोलनाची पद्धत वापरली। विद्यार्थ्यांनी इंस्टाग्राम, एक्स आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अल्गोरिदमचा अचूक वापर केला। ठराविक हॅशटॅग वापरून त्यांनी काही मिनिटातच आंदोलनांचे मुद्दे जगभर ट्रेंड केले, ज्यामुळे मुख्य प्रवाहातील मीडियाला देखील याची दखल घेणं भाग पडलं, किंबहुना मेनस्ट्रीम मीडिया साईडलाईन झाली। आंदोलनाचे नियोजन, जागा आणि वेळ ठरवण्यासाठी व्हॉट्सॲप ऐवजी सिग्नल किंवा टेलिग्राम सारख्या हाय सिक्युरिटी आणि एन्क्रिप्टेड ॲप्सचा वापर केला गेला। यामुळे इंटेलिजन्स ब्युरो किंवा सायबर पोलिसांनाही आंदोलकांची पुढील पावले ओळखता आली नाहीत।
पोलीस एका चौकात थांबले असताना विद्यार्थी दुसऱ्याच चौकात एकत्र येत होते. भाषण देण्याऐवजी या पिढीने 5-10 सेकंदांचे रील्स आणि मीम्स तयार केले. हातात पोस्टर घेऊन आपलं म्हणणं जगासमोर ठेवलं. आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लाठीचार्ज झालेल्या ठिकाणी तातडीने वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली. हे सोशल मीडियावर थेट लाईव्ह लोकेशन शेअर करून काही मिनिटात केले गेले. या आंदोलनाची तीव्रता आणि जेनझीच्या डिजिटल ताकदीचं सर्वात मोठं गमक म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घ्यावी लागलेली दखल. आजवर कितीही मोठी आंदोलनं झाली तरी पंतप्रधान थेट सोशल मीडियावर संवाद साधणं किंवा तात्काळ प्रतिक्रिया देणं टाळत होते. आता सूत्रांकडून कळतंय की मोदींनी आपल्या मंत्र्यांना इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह व्हा असे आदेश दिले. मात्र जेनझीने ज्या पद्धतीने सोशल मीडियावरील कमेंट बॉक्स आणि ट्रेंड्स ज्या प्रकारे जाम केले त्यानं सरकारला हतबल केलं. शेवटी पंतप्रधानांना मध्यरात्री स्वतः सोशल मीडियावर एक रील तयार करून विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन करावं लागलं. जे सरकार कायदे मागे घेण्याला चर्चा करायला महिने लावायचं त्यांना एका रात्रीत मोबाईल स्क्रीनवर येऊन नमावं लागलं. यातच आंदोलकांचा निम्मा विजय स्पष्ट झाला होता. या विद्यार्थी आंदोलनाची प्रमुख वैशिष्ट्य पाहिल्यास कळतं की हे ऐतिहासिक आंदोलन आहे. या आंदोलनाला कोणताही एक मोठा राजकीय चेहरा किंवा प्रस्थापित नेता नव्हता. प्रत्येक विद्यार्थी स्वतःच या आंदोलनाचा नेता आणि प्रवक्ता होता. इंटरनेटच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यातील तरुण एका रात्रीत जोडला गेला. जात, धर्म, प्रांत या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन देशातील तरुण केवळ विद्यार्थी या एकाच ओळीखाली एकत्र आला. मोदी आणि शहा यांच्या राजकीय कारकिर्दीतील हे असं पाहिलं गेलेलं पहिलंच आंदोलन आहे जिथे सरकारला पूर्णपणे डिफेन्सिव्ह स्टँड घ्यावा लागला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचे हादरे देशभर बघायला मिळाले, देशाबाहेरही बघायला मिळाले. लोकशाही जनता आणि देशाचा तरुणच सर्वोच्च असतो. सत्तेचा दरारा हा केवळ तोपर्यंतच असतो जोपर्यंत समोरचा घाबरत असतो. ज्या दिवशी देशातील तरुण पिढी रील्स सोडून रस्त्यावर उतरून आपल्या न्याय हक्काची मागणी करते त्या दिवशी हुकुमशाहीच्या तख्ताला तडे जाणं अटळ असतं. हे आंदोलन केवळ एका मागणीपुरतं मर्यादित नसून ते भारतीय राजकारणाला नवी दिशा देणारं आणि सत्ताधाऱ्यांचा दरारा संपवणारं ऐतिहासिक वळण ठरत असल्याचं मत राजकीय वर्तुळात व्यक्त होतंय. 20 जुलैचा काळा दिवस हा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या लक्षात राहील. पण यातून एक तर कळालं की मोदी आणि शहा ज्यांना असं वाटत होतं हम करे सो कायदा या गोष्टीला ब्रेक लागेल आणि ते जमिनीवर येतील अशा चर्चा आता या मोर्चात सुरू झाल्या.